करोडोंचे डिसिजन 3 सेकंदामध्ये घेता आले पाहिजे. आणि ही मसल मेमरी काय करायचे, तयार करायचे. मसल मेमरी म्हणजे काय, पहिला एम आपण काय बघितला होता, मेथड. त्यानंतर काय आहे, त्यानंतर काय आहे, मनी. पहिल्यांदा मेथड मी घेतली. ओके, आता पहिल्यांदा मी स्वतः माझी मेथड जर क्रिएट केली तर गडबड काय माहितीये का, मी स्वतः माझ्या स्ट्रॅटेजीच्या प्रेमात असेल. ओके, समजा 100 ला टार्गेट आहे, 99.5 ला आलं आणि तिथून खाली आलं, याचा अर्थ टार्गेट हिट झालं. येस और नो? नो. आपण काय म्हणणार, हिट झालं, पण हे झालेलं नाही. तिथून जर खाली गेलं तर तो तुमचा स्टॉप लॉस आहे. पण हे आपल्याला इमोशनली आपण आपल्या स्ट्रॅटेजीच्या प्रेमात आहे ना. येस और नो? आणि प्रत्येक व्यक्ती जन्मल्यापासून मरेपर्यंत एका मिशनवरती आहे. ते मिशन म्हणजे काय, मी कसा बरोबर हे दुनियेला पटवून देणं. ऍग्री डिसॅग्री. त्यामुळं नवीन लोकांनी ह्या क्रिएशनच्या भानगडीतच पडू नका. पहिल्यांदा आपल्याला हे कळणारच नाही, पार्टनरला सांगा जरा. त्यामुळे सगळ्यात जास्त पैसे काय करतात, इथं घालवतात. क्लिअर आहे? त्यानंतर हे काय करायची, ऍक्वायर करायची स्ट्रॅटेजी. काय करायची, ऍक्वायर. जसं की आता मी इथं शिकवतोय तर काय होतंय, मेथड शिकवतोय. ओके, आता ही मेथड मी दिली तर काय करायचं, बॅकटेस्ट कोण करणार? लोक म्हणतात सर तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. जर समजा मला माझे बायसेप बिल्ड करायचे असतील तर माझ्यासाठी सुशीलनं डंबेल्स उचलले पाहिजेत. येस और नो? कोण उचलणार? पैसे कोणाचे आहेत? बॅकटेस्ट कोण करणार? मला जर काय करायचंय, बॅक टेस्टिंग करायचंय. कशासाठी बॅक टेस्टिंग करायचंय, तर माझी मसल मेमरी तयार करायला. कशासाठी? मसल मेमरी. म्हणजे आजही जर समजा तुमच्या हातामध्ये सायकल दिली तर आपण चालवू शकतो. येस और नो? कारण की ती आपल्या मसल मेमरीमध्ये एकदा बनलेली आहे. लक्षात येते का? आता ट्रेडिंगची मसल मेमरी काय आहे माहितीये का? तसं उदाहरण द्यायचं झालं तर F1 कारच्या ज्या रेसेस आहेत ना, त्याच्या प्रत्येक ड्रायव्हरच्या घरी आहे ना सिम्युलेटर ठेवला जातोय आणि त्यांना जवळपास 500 टर्न किती डिग्रीमध्ये आहेत हे तोंडपाठ असतं आणि सिम्युलेट करून घेतलं असतं. ओके, स्टेरिंग किती फिरवल्यानंतर हा टर्न आपला पास होणार आहे हे त्यांना माहिती असतं, कारण की ते 30च्या स्पीडने जातात का 300च्या स्पीडने जातात. एक मायक्रो सेकंद त्यांच्यासाठी गरजेचं आहे. ऍग्री डिसॅग्री? आणि नॉर्मल एखादा पंचरवाला जो आहे त्याला एक पंचर बदलायला किती वेळ लागतो, टायर बदलायला? 15-20 मिनिटं. बरोबर आहे का? F1 कारचे 4ही टायर 4 सेकंदामध्ये बदलून जाते गाडी. या मसल मेमरीला काय केलं जातं, इथं तयार केलं जातं. ओके, ही मसल मेमरी का पाहिजे, तर पहिली गोष्ट बघा, ट्रेडर जो आहे ना त्याला लाखोंचे डिसिजन किती वेळामध्ये घेता आले पाहिजे, 3 सेकंदामध्ये घेतले पाहिजे त्यानं. जर 7 फिगर ट्रेडर असेल तर, 8 फिगर 9 फिगर असेल तर